तुझी ह्याची चुकी लपवायला काही करू शकतो मला असं वाटतंय. Good morning, good morning, Mitwano. And it's a beautiful Sunday today. Fresh day, fresh vlog. Every Sunday we eat in Nashta. Is this विषय is the favorite विषय is the मतलब एक्चुअली थोड़ा काना बोलो मैंने काना शुरू कर दिया है मैंने ऑलरेडी. तो सॉरी इधर का ज़रा विषय कम हो गया है. और ये नींबू वाला विषय इसका पीने वाला विषय है. और पोहे फिक्स है भाई, संडेला लागतंच मला पोहे. आई डोंट नो बाकी के दिन पोहे का मजा उतना नाही आता, लेकिन संडेला काहीतरी वेगळीच पोह्याची मजा येते. आणि मला अजून एक डिश प्राजक्तानी सांगितली बिग बॉसच्या हाऊसमध्ये, ते मला ट्राय करायचं आहे. की पोहे, रॉ पोहे, दूध आणि साखर जन्नत लागते भाई. तिने एकदाच ते खायला दिलं आणि मी त्याच्यानंतर नेहमी घ्यायचं होते आणि खूप जास्त अडिक्टिव्ह आहे. प्लीज जर तुम्ही खाता तर ते सांगा. आणि अजून असे काही वेगळे रेसिपीज असतील पोह्याचे ते पण प्लीज सांगा. आणि लाईक सबस्क्राईब करा बिकॉज आज आहे MIRCBची मॅच. एवढा हरामखोर व्यक्ती आहे ना, ह्याचा बोलतो निघायच्या आधी मेसेज करा. नाही मेसेज नाही, कॉल करा. व्हॉट्सअप कॉल नॉर्मली युजली करतो तो. तर आता बघायला गेलं तर त्याचा व्हॉट्सअप कॉल बंद आहे, त्याचं नेट बंद आहे. एक मिनिट नॉर्मल कॉल लावायची गोष्ट आहे का नाही तुला? एवढं राग आहे तर मला असं वाटतं ही उशी घेऊ आणि झोपू शांत झोपू. टायमावर पोहोचलो मी आज. तर मी 9 मिनिटं लेट पोहोचलो ऍक्च्युली फक्त, बट 9 मिनिटं लेट. आता 9 मिनटं नहीं लेट है. 9 मिनट. भैया एक सेकंड, भैया आप बताओ मुझे, हम जब आए तब इसने क्या बोला था? अरे त्याला मला काही 3 मिनट बोला. 3 मिनट के बाद कितना मिनट लग गया इधर? ज्यादा लग गया ना. मग त्याला पण नाही माहिती म्हणजे किती लागलाय. हे ना हे असंच करते इथे, ड्रायव्हरला इन्व्हॉल्व, तिथे आईला इन्व्हॉल्व करते, मला फालतू. 12 से तो ऊपर ही हो गया. 12 हो गया ना, मतलब 12 ही हो गया ना. अभी तुम्हारा ट्रैफिक बढ़ेगा तो तुम्हारे ढूंढ में डालेगा मैं सब. समीक्षा था. फालतू मध्ये घाई करते. पोचलो टाइमावर, थोड़ा लेट पोचलो पण ठीक है, पोचलो टाइमावर. एंड धूम धड़ाका शुरू हो गया है वहाँ पे. दांगड़ दिंगा फॉर MIRCB. इट्स गोइंग टू बी अ ग्रेट मैच टुडे बिकॉज वी हैव कृणाल पांड्या वर्सेस हार्दिक पांड्या, रोहित शर्मा वर्सेस विराट कोहली. एंड अपना वो एक हिटर है, उसका नाम भूल गया मैं, फॉरेन हिटर. अरे यार नाव विसरलो यार, थोड़ा गोरा चिकना, वो आपने वीडियो में था, रील में था, वो पण आहे आपला ऑपोजिट, जो मुंबई इंडियन्स मध्ये आधी होता, अभी RCB में खेल रहा. सो इट्स गोइंग टू बी अ ग्रेट गेम. काय ग लेट झाला का तुला? त्याच्यामुळे मला लेट होणार होता. हा होणार होता. मग पण देव माझ्या सोबत आहे आणि देवाला माहिती आहे देव की मी- देव नाही, मी होतो तिच्या सोबत. देव माझ्यासोबत फालतूगिरी माझ्यावर नाव टाकते ही देव फालतू. माझ्यासोबत आहे आणि देवाला माहिती आहे की मी किती शिद्दती माझं काम करते, म्हणून मला इथे टायमावर पोहोचवलं. शिद्दती समीक्षा टक्के 3 मिनिटं आधी पोहोचवलं. 3 मिनिटं आधी खाल्लेली ना, तुम्ही 3 मिनिटात देतो. 3 मिनिटं. पोचवला का नाही टाइमावर. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर रिझन, कळलं ना. हा नाटक करू नको. सो बेसिकली हम अभी जा रहे हैं MCA लाउंज में. ये जो विषय है MCA लाउंज, इफ यू कैन सी, हमारे सीट्स वहाँ पे रहते हैं. वो मैं बाद में बताऊंगा आपको कहाँ पे. बट आता आपण इथे जाणार आहे बिकॉज इथे खायचा आणि सगळा विषय असतो. सो चलते. थँक्यू सो मच. पाणी आहे, टेन्शन घेऊ नका, पाणीच आहे, प्लेन पाणी आहे, काय वोडका किंवा टकीला काही नाही आहे. सो हा पूर्ण हा सेक्शन आहे. तिकडे बसून तुम्ही TV वर प्रोजेक्टरवर मॅच बघू शकता. तिकडे खायचे आयटम आहेत, इथे खायचे आयटम आहेत, इथे परत लाउंजेस आहेत, इथे पाणी वगैरे प्यायला आहे. आणि मागे माझं जे आहे ते हावाला विषय आहे, ओक्समिथवाला विषय आहे, बिअरवाला विषय आहे, मिक्स ऑफ एव्हरीथिंग आहे इकडे. सो पप्पा आल्यानंतर धांगडधिंगा उडणार आहे पिछेवाले आयटम का. आणि तिकडे पण त्या साईडला पण खायचे वगैरे आयटम आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. भाई हे मागे जे बियर आहेत
हे किती पण पिऊ शकतो, किती पण, काहीच लिमिट वगैरे काही नाही. अरे भाई, मिसिंग सिद्धांत आणि श्रवण भाई, पूर्ण फ्रीज तुमच्या नावावर झाला असता. आता आम्ही चाललो आहे क्रिएटर लाऊंज. जो स्टँड नाही आहे, जो बनवलेला स्टँड आहे, जो असा असतो. हॅलो, क्या बात है. अरे भाई, असा वाला विषय आहे. हा स्टँड आणि तो स्टँड, आणि ह्याच्यामध्ये इथे खाली गाडी असते. ही गाडीच्या वरती इथे डीजे असतो आणि डीजेच्या मागे आम्ही असतो. स्टँड आणि तिकडे आहे पवेलियन. क्या एंजॉय कर रहा है या? मुझे समझने में देखो मजा आ रहा है. मुझे मजा आ रहा है एक्चुअली. नहीं आ गिविंग यू मोटिवेशन ब्रो. ज्याची काय जसं बोट नाही त्याचं चोट नाही. ऐसा कुछ तरह चोट नाही बोट. जैसा समजा ना, पोट ज्यांचा नाही पोट त्याची आईची चोट. ये फील्ड शॉट रुक ही नहीं रहा है, कुछ तो लफड़ा कर रहा है. लागोपाठ 3 6 सैटनर को मारा है. टेंशन आ रहा है भाई. एक्चुअली लास्ट ईयर जो लफड़ा हुआ था मुंबई आरसीबी के मॅच को, जो वानखेडे को हुआ था, मैं नहीं था, मैं एबीजा में था. पप्पा होते. तर मागच्या वेळीची मॅच कशी होती MI-RCBची? अरे कडक मॅच झाली होती एकदम. पण MI-RCB म्हटलं ना, वादच नाही करायचा, हां. कळलं का. पण पलटनशी ना पंगा नाही घ्यायचा खूप. जाऊया भाई आपण. Excuse me, sir. Excuse me. We are taking a survey. As a Gujarati living in Mumbai, what is the problem with RCB fans supporting RCB in Mumbai? They are actually confused people. Okay. They don't know yet Okay. that Mumbai is their city. Okay. They are also like their idol Kohli. Kohli, They yeah. live, they play for India but stay in London. So it's the same mentality. Same. Oh, अच्छा boy. They're confused. हो गया है हाफ टाइम. यस, बहुत डेंजर स्कोर हो गया है. 200 क्रॉस झालेला है. अभी मोमेंटेन्स क्या करते हैं वो देखते हैं, लेकिन उसके पहले मैं क्या करता हूँ वो मैं आपको दिखाता हूँ. हे आहे जेवायचं ताट माझं. ये है प्लेन राइस, उसके ऊपर ऐसा फ्राइड अनियन है. ये दोनों हमस है, ये शेजवान सॉस है, ये मिनी बटाटा वडा है आणि हे लिंबू ऑफकोर्स. कुठेही जाऊ लिंबू तर असणारच. उधर खाने का आइटम है, बहुत ऐसा मलेशियन टोफू अँड ग्रेव्ही वगैरे, बहुत अच्छा अच्छा आइटम है. सो ये लाउंज में खरंच भाई जेवण खूप बाबा आणि इकडची पाणीपुरी यू कॅनॉट मिस. आय ओनली लव स्पेसिफिक ठंड पानीपुरी. एंड जो गर्म पानीपुरी खाते हैं उनके लिए मेरे को बहुत तरस आता है. 2 minutes ऑफ साइलेंस फॉर देम. ठंडा पानीपुरी भाई खा के देखो, ऐसा आईस वगैरे में डाल के चुम्मेच लगता है मेरे को. पप्पांचा मेन्यू आलेला आहे. ढोकळा आणि काय मिनी बटाटा वडा आणि पाणीपुरी आणि ओक्समिथ. डायरेक्ट विषय गरम आहे मुंबई इंडियन्स फॉर मुंबई इंडियन्स. जय हो. That's nice. Oh yeah, it's okay. Yeah. No dakara and all, huh? Yeah. Don't do that. Oh. I feel you. तसंही खातो. I can eat only this much, not more than सेकंड इनिंग्स हॅव स्टार्टेड आणि माझ्याबरोबर आहे जी मगाशी संध्याकाळी माझ्यावर भडकलेली आहे आणि स्वतःवर पण भडकलेली आहे. कारण तिला असं वाटतं की लाईफमध्ये सगळं परफेक्ट राहिलं पाहिजे. परफेक्ट राहून काहीच झालं शेवटी लेटच सुरू झालं.
सांगतो तुला बोलवतो पण किती आम बघ- प्रोफेशनल आम काय झालं I am काय professional झालं and काय? I love to be on time and you always have to be on time and that is something फायदा that you काय need to hear. एवढं झाला तिथे नाही क्षेत्रात ना झाला तर नाही ना फायदा नाही शक्य. ठीक आहे. काय वाटतंय तुला मॅच बघून? LSG जिंकतो कन्फर्म. ए भाई ए भाई ए भाई बाउंसर मैच स्लोली सॉरी हार रहे हैं इसलिए डिबेट यहाँ पे जा रहा है कि श्रग्स बैक वर्कआउट है कि शोल्डर वर्कआउट है. ये मारामारी चालू है यहाँ पे. सोल्जर तो भाई आर्मी में करता ही हूँ मैं. सोल्जर आर्मी में जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद. ये जिंदगी है भाई, जिम में पूरी जिंदगी में ये जिम में यार. जेमिना शाम क्या बोला? शाम जेमिना क्या बोला? शाम जेमिना बैक वर्कआउट बोला. आपका आंसर नहीं दिया. 200% शोल्डर है, 200%. अगर शोल्डर नहीं निकला पूरा कपड़ा निकाल दूंगा इधर और पूरा घर बिना कपड़े के घर जाऊंगा पूरा अभी. दंगा अभी उतारेगा. सर रेडी भाई रेडी है. अपर बैक शोल्डर का लोकेशन किधर है? अरे ये भी पूछी अपर बैक तुम्हारा बैक तो बोलता हूँ शोल्डर तुम्हारा नहीं है. सारे लोग कभी फुल रेज रेटिंग हो रहा है नील के साथ. अजून लवकर यायचं होतं तुला आज. हा काय फायदा काय झाला लवकर येऊन. तू तुझी ह्याची चुकी लपवायला काही करू शकतो मला असं वाटतंय. आणि फायनली मॅच संपायच्या आधीच निघालो आहे बिकॉज लफडी होती. बघवणार नाही मुंबई इंडियन्स अशी हरलेली. आणि ह्यातच आपल्याला आपले भेटलेले श्रीकांत भाऊ. जर लालबागचा ब्लॉग दुसऱ्यांदा बघितला नसेल दुसरावाला तर तुम्हाला माहिती असेल श्रीकांत कोण आहे. फायनली खूप दिवसानंतर वर्ष ऑलमोस्ट आता ऑलमोस्ट आता काय गणपती येतीलच. लालबागचा ॲक्च्युली जो राजा आहे तो हा आहे श्रीकांत. आणि फायनली भेटलेलो आहे. कशी वाटली मॅच भाई? मस्त झाली छान. पण मुंबईने थोडेसे नाराज आहेत. काय करणार पण सगळ्यांनी बॅटिंग केली आवडली. हां सगळ्यांना बॅटिंग भेटली. आम्हाला सगळ्यांची बॅटिंग बघायला भेटली. कुठपत आपण खेळू शकतो हे कळलेलं आहे आपल्याला. आणि हो आता पुढे काय होतं आता RCB फॅन्स मला माहिती आहे कॉमेंटमध्ये येणार आणि सगळी वाट लावणार आपली. पण ठीक आहे एन्जॉय करा तुम्ही. आता तुमचा दिवस आहे आज. हालत टाइट हो गया भाई. बहुत लंबा मॅच चला. ह्युमिडिटी आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आत्ता रात्री उठलो आहे मी. इट्स सी व्हॉट्स द टाइम इज 14 एप्रिल. रात्री 3:30 वाजता. हार्ट डाउन हो गया पूरा. बट मज़ा आया मैच का. एंड रुदरफोर्ड ने जो एंड में कार्यक्रम किया एक ओवर मिल जाता तो फिर RCB वालों की टैं थाईस झाली असती. तो ठीक है कोई प्रॉब्लम नहीं है. RCB गाइज यू प्लेड रिअली वेल सो वी आर प्राउड ऑफ दॅट. असं आलतू फालतू मॅच नाही झाली. चांगली झाली. मज़ा आया. MI नीड्स टू डू समथिंग ग्रेट नाउ. कुछ तो लोचा है. अभी वो क्या है वो टीम को ही फिगर आउट करना पड़ेगा. अपन क्या बोलेंगे आपने क्या होता अपन तो सिर्फ फॅन्स आहे. आपण सपोर्ट करेंगे. वी जस्ट हॅव टू सपोर्ट. आणि तो सपोर्ट असणार आहे आपला. And I hope you like this vlog. Please like, subscribe, fat, believe in magic. And hasta luego. And जो लोगों ने जीता tickets, congratulations to all of you. To all of you. I hope you loved it. And अभी अगले giveaway के लिए ready रहना. YouTube पे, Instagram पे follow, subscribe करना, notification bell दबाना, ready रहना. जल्दी आने वाला है new giveaway.